नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. कार पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. स्नेहसंमेलन कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना झाला अपघात. अंजनगाव खेलोबातील पुतळा वादावर अखेर पडला पडदा. शिवरायांचा पुतळा उभारलेली जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं पुतळ्याचं होणार स्थलांतर. दोन्ही समाजासोबतच्या बैठकीनंतर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. सांगलीमध्ये रातोरात बसवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. राम मंदिर चौकात बसवला होता पुतळा. प्रशासनाकडून पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर पुतळा हटवला. भोंदू अशोक खरात विरोधामध्ये फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल. कांदा व्यापाऱ्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक. तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. 60 लाखांचा प्लॉट 22,25,000च्या कवडीमोल भावात खरेदी. खरात प्रकरणामध्ये नामकरण आवारे आणि कुटुंबियांची 9 तास चौकशीनंतर आवाऱ्यांचा तात्काळ काढता पाय. मुलानंही आवाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यापासून रोखलं. मुंब्राचं मुंब्रादेवी नामांतर करणार. मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा. मुंब्र्यातील जाहीर सभेत दिलं आश्वासन. नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मुंब्र्यातील भाषणामध्ये निलेशचंद्र जैन मुनींचं विधान. बाळासाहेबांप्रमाणे नितेश राणे यांचे विचार. जैन मुनींचं वक्तव्य. नाशिकच्या सातपूर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एरंडे लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत. आरोपीकडून 121 अश्लील व्हिडिओ जप्त. 4 मोबाईल, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये चॉकलेटचा आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. खोडेनगर इथल्या बांधकाम साईटवरची ही दुर्दैवी घटना. संशयित मजुराला घेतलं पोलिसांनी ताब्यात. नांदेडच्या सुजलेगावमधील यात्रेत किरकोळ वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.